श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञानकल्पान्तकाळी कळेना। परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी खूप छान सुंदर अशा रीतीनं हा विषय आपल्याला समजावून सांगितला की या विषयाचं ज्ञान तुला करून घ्यायचं आहे। याचं तू मनाशी अंतःकरणाशी निश्चितपणे असं ध्येय तयार कर। आपण नेहमी अशा दृष्टीनं अशा बाजूनं विचार करूया की मला व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये माझ्या कामधंद्यामध्ये नोकरीमध्ये मला जे करावं लागतं तेच मी फक्त इकडे अध्यात्माकडे आणि परमार्थाकडे कसं मन वळवू शकतो। कारण ही संकल्पना समर्थांच्या वाङ्मयामध्ये स्पष्ट आहे की परमार्थ हा नीट समजावून घेण्याचा विषय आहे। आपण पहा की कोणतीही माझ्या समोर अशी गोष्ट दिसते मला नेहमी की ही गोष्ट खरी आहे असं मला वाटतं आणि खरी आहे असं समजून मी ती वस्तू समजा एखादी खरेदी करायला गेलो, आपण वस्तू घेतो, इतकी छान दिसते ना ती वस्तू, आणि माझ्याबरोबरचा माणूस माझा मित्र मला सांगत असतो की अरे घे घे घे, फार छान आहे, खूप सुंदर आहे। आणि तो विकणारा माणूस जो असतो ना तो म्हणत असतो नाही नाही बरं का, एकच ही वस्तू एवढी शिल्लक राहिलेली आहे, आता या वस्तू सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही या वस्तू मागवत नाहीत, आता ही एकच वस्तू आहे बघा, घ्यायची असेल तर घ्या। अशी एखादी वस्तू आम्ही जेव्हा बाजारामध्ये खरेदी करायला जातो तेव्हा खरेदी करायला गेल्यानंतर असं त्या गिरायकाला सांगितलं किंवा असं त्या मालकाने सांगितलं आम्हाला, दुकानदारांनी, की आमचं त्या वस्तूबद्दलचं प्रेम आणखीन दुप्पट वाढतं। समजा आम्ही एखाद्या कुठेतरी अशा बाहेरच्या ह्याच्यामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात ना, अशा ठिकाणी आम्ही गेलो आणि वस्तू खरेदी करू की नको, करू की नको, करू की नको, एक मन म्हणतं खरेदी कर, एक म्हणतं एवढे पैसे आहेत की नाही, कशाला पैसे घालवतोस, इतके फुकट पैसे जातील, हे घेण्यात काय अर्थ नाही आहे, काय करणार घरी नेऊन तरी, ठेवणार कुठे, ते एक ना एक दिवस फेकून देईल कोणीतरी, असा काहीतरी मनामध्ये विचार येतो। पण माझं मन मला सांगत असतं ती वस्तू खरेदी कर, खरेदी कर, खरेदी कर। आणि मग घरी गेल्यानंतर माझ्या मनाला चुटपुट लागलेली असते, अरे ती वस्तू खरेदी केली असती तर बरं झालं असतं। पण समजा खरेदी केली आणि मी घरी गेलो आणि ती वस्तू घरी घेऊन गेल्यानंतर घरातल्या लोकांनी जर तोंड इकडं फिरवलं आणि म्हणाले कशाला आणलंस, हे होतं ना आपल्या घरात, असं म्हणलं की त्या वस्तूची किंमत सगळी संपून जाते। अगदी तसंच्या तसं आहे बघा इथे। जेव्हा तो मालक किंवा दुकानदार म्हणतो ही एकच वस्तू आहे, ही तुला घे कारण ही परत मिळणार नाही, अशा वेळेला त्या वस्तूबद्दलचं आकर्षण दुप्पट वाढतं आणि ती वस्तू मी माझ्या खिशातले पैसे काढून खरेदी करतो। आणि मग घरी गेल्यानंतर मला कळतं की अरे अशाच प्रकारची आणखीन एक वस्तू घरामध्ये कित्येक वर्ष पडून राहिलेली आहे, कोणी वापरत नाही आहे, आणि मग तरीसुद्धा ही वस्तू आणून ठेवली, इतकं दुःख होतं मनाला। तुम्ही म्हणाल बुवा हे कशासाठी सांगताय तुम्ही, आम्हाला काही कळत नाही का, आम्हाला हे माहिती नाही का? अहो आमच्या रोजच्या व्यवहारातलं तुम्ही हे सगळं उदाहरण सांगितलं, कशासाठी सांगितलं? या जगाच्या बाजारामध्ये अशाच नाशिवंत आणि मायारूपी वस्तू आम्ही खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर ईश्वर म्हणतो अरे बाबा ती वस्तू तुझ्यामध्ये पडून राहिलेली आहे, तू कशाला घेतलीस? हा देह तू घेऊन आलास ना, ही नाशिवंत वस्तू घेऊनच आलास येताना जन्माला। हे नाशिवंताचं धड आहे, हे ते धड नाहीये म्हणजे चांगलं नाहीये, पण असं धड घेऊन आलायस ना
म्हणून समर्थ म्हणाले की देहबुद्धीमुळे हा सगळा प्रश्न निर्माण होतो. ती देहबुद्धी तू टाकून दे, त्या देहबुद्धीच्या तू पलीकडे जा. आणि देहबुद्धीचा निश्चय जोपर्यंत तुझा होत नाही तोपर्यंत तुला खऱ्या वस्तूचं ज्ञान होणार नाही. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, त्याचा निश्चय जोपर्यंत ढळत नाही, त्या निश्चयापासून तू जोपर्यंत दूर जात नाही की देहबुद्धी खोटी आहे, देहबुद्धी चंचल आहे, मग तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, त्याला हे ज्ञान कळत नाही. कोणतं? ईश्वराबद्दलचं ज्ञान. जगातलं ज्ञान एक वेळ कळेल, कारण ते काही टिकणारं नसतं. जे टिकणारं नसतं ते लवकर कळतं आणि जे कळतं ते निघून जातं. म्हणून परब्रह्म ते मीपणे आकळेना. हे परब्रह्म कसं आहे, ईश्वराचं अस्तित्व कसं आहे, ते मीपणामुळे कळत नाही. मीपण म्हणजे अज्ञान. अज्ञान अवस्थेमध्ये ईश्वराचं अस्तित्व कळणं शक्य नाही. मग ईश्वराचं अस्तित्व कळावं याच्यासाठी देहबुद्धीचा त्याग करावा लागेल, देहबुद्धी सोडावी लागेल. आणि परब्रह्म ते मीपणे आकळेना. हे परब्रह्म मीपणा जोपर्यंत आहे, म्हणजे जाणण्याची, मी त्याला जाणलं ही वृत्ती जोपर्यंत तुझी जिवंत आहे, जागी आहे, तुला वाटतं आहे की मी त्याला ओळखलं, मी त्याला पाहिलं, मी सांगितलं, मी केलं म्हणून झालं, असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत ते तुझं वाटणं खरं नसतं. ते संपूर्णपणे खोटं असतं, ते कधीही खरं ठरत नाही. म्हणून परब्रह्माला समजावून घ्यायचं असेल, परब्रह्माचं अस्तित्व लक्षात घ्यायचं असेल, परब्रह्माची चाहूल तुला नेहमी लागत असते, पण ती चाहूल तुझ्या लक्षात येत नाही. म्हणून ते परब्रह्म मीपणानं कळत नाही. मनी शून्य अज्ञान ते मावळेना. आता शून्य म्हणजे काय, तर शून्य अज्ञान म्हणजे मूर्खपणा, वेडेपणा हा आपल्यामध्ये मनामध्ये असतो. ते खोटं आहे, खोटं आहे ते खरं वाटतं, आणि जे खरं आहे ते कधीच खरं वाटत नाही. मग त्या खोट्याच्या पलीकडे खरं लपलेलं असतं, तर खऱ्याच्या पाठीमागे खोटं असतं, याच्यामध्येच आमचं उभं आयुष्य निघून जातं. म्हणून समर्थ म्हणाले की असं शून्य म्हणजे अज्ञान अवस्थेतून बाहेर पड आणि ते शून्य अज्ञान त्याचं निरसन कर, त्याचा निराश झाला पाहिजे. त्या निरासातून तुला साकार अशा प्रकारचं दर्शन तुला घडावं, असाच समर्थांचा संदेश या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.